आज तर राडा होणार, पोरं नाही ऐकणार। नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी लवकर आवरून निघालो मुंबईला। तर ते का, त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। मग काय आपली ब्लॅक ब्युटी फुल केली, तेवढ्यात भेटला ना भाऊ आपला सागर, त्याला बाय करून निघालो। मग काय घेतलं अमित सरांना आणि निघालो समृद्धीवरनं गप्पा मारत मारत। पण आ हा हा हा, काय नजारा आहे। समृद्धीवरचा निसर्गाचा आनंद घेत होतो। समृद्धीचा रस्ता म्हणजे नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक माणसांचा आनंदाचा रस्ता। पुढे लागला ना भाऊ छोटासा बोगदा, त्याच्या बाहेर आलो तर काय एकदम भारी वातावरण। मग काय पुढे पुन्हा लागला ना भाऊ भला मोठा बोगदा, जो 8 किलोमीटरचा आहे। तो तर काय संपतच नव्हता, कसा बसा संपला। पण त्याच्या बाहेर येतो तर काय काय झाडी, काय डोंगर आणि काय तो नजारा। शेवटी पोचलो ना भाऊ मुंबईमध्ये, पण काय मोकार पाऊस सुरू होता। मुंबईमध्ये काय त्यात मोठ्या मोठ्या बिल्डिंग, काय ती ट्रॅफिक। पोचलो आम्ही चेअर फायनल करायला, त्या पण आपल्या नवीन ऑफिससाठी। म्हटलं पहिलं काहीतरी खाऊन घेऊ। मग काय खाल्ली खिचडी, नंतर मारला चहा, लागलो चेअर बघायला। खूप भव्य दिव्य शोरूम्स होते, काही चेअर्सवर बसूनही बघितलं। बाबो, एक से बढ़कर एक चेअर होत्या। तर काही डिझाईनचे लाईट्स पण बघितले। तो एरिया एवढा मोठा होता ना की डायरेक्ट गाडीनेच फिरावं लागत होतं। एका खुर्चीवर तर डायरेक्ट झोपूनच बघितलं। त्याला म्हटलं मला झोपायला ऑफिसला नाही यायचं भाऊ, मला ना काम करायला यायचंय। म्हणलं एवढी पण भारी नको दाखवू। काही प्रीमियम सोफे फायनल केले, तिथे खूप छान छान फ्रेम होत्या। आणि ही छोटीशी डॉल म्हणे, अरे बर्गर खातो का? म्हणलं अगं नको, मला उपवास आहे। मग काय डील फायनल केलं आणि निघालो। मग काय इंडियाचा मॅप फायनल केला आणि गेलो मेन मुंबईमध्ये। पण काय दहीहंडीमुळे मोकार गर्दी होती। दहीहंडीचे काही मुलं आमच्या सोबतच होते आणि ते एवढे जोराजोरात हरणं वाजत होते की म्हटलं आता काय पोरं ऐकत नाही। मग काय पुन्हा बॉस चेअर फायनल केल्या आणि निघालो। मग काय मस्तपैकी जेवण केलं, नंतर चहा मारला, डिझेल भरलं आणि घरी निघालो समृद्धीने। मग काय अमित सरांना बाय केलं, बाय बाय टाटा, आणि पुन्हा घरी गेलो।